हॅलो एव्हरीबडी. आणि जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये दुधी भोपळ्याचे दिरडे कसे बनवायचे हे बघितले, त्यासोबत यात आपण त्या दुधी भोपळ्याची जी साल काढली होती ती वेस्ट न करता त्यापासून चटणी बनवणार आहे, जी आपण त्या दिरड्यांसोबत खाऊ शकतो आणि खूप सुपर हेल्दी आणि एकदम हटके चवीची असणार आहे. तर इकडे मी इंग्रेडियंट्स सांगतेच आहे, सोबत डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा डिटेल देते, ते पण चेक करा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी मला फॉलो पण करा. यूट्यूबवर बघत असताल तर सबस्क्राईब करा. तर काय करायचं आहे, स्वच्छ धुतलेला दुधी भोपळा घ्यायचा आहे, त्याची साल काढून घ्यायची आणि ती साल त्याबरोबर 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे फुटाणे आणि 2 चमचे सुकं खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे, जोवर साल शिजत नाही तोवर. त्यानंतर त्याच्यात मीठ घालायचं आहे आणि त्याला मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार पाणी घालून त्याला छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे, एकदम फाईन पेस्ट करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याला एक सिंपल असा तडका द्यायचा आहे, ज्याच्यात आपण थोडंसं मोहरी आणि जिरे घालणार आहे आणि त्याचबरोबर एक सुकी काश्मीरी लाल मिरची घालणार आहे. तडका जर द्यायचा नसाल नंतरून तुम्हाला, तर जेव्हा आपण डाळी वगैरे परतवल्यात तेव्हाच त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि थोड्या लसूण पाकळ्या ॲड करा. आणि अशा पद्धतीने अशी झटपट अशी दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी तयार आहे. भेटूया पुन्हा. बाय बाय.